डॉक्टर अजय सर यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने प्रोडक्ट ॲग्रीचे प्रोडक्ट कसे वापरले पाहिजेत आणि त्याचे काय काय बेनिफिट होणार आहेत त्याचे खूप छान पद्धतीने आपल्याला नॉलेज दिलेलं आहे. मला वाटतं आपण इथं सगळेजण बसलेले जे काय आता 25-30 लोक आहोत हे सगळेजण ट्रेन झाले त्याच्यामध्ये, बरोबर. कारण बराच वेळच्या झालं सरांनी अगदी डेमो पासून तर सगळ्याच गोष्टी की प्रत्येक प्रोडक्ट कशा पद्धतीने यूज केलं पाहिजे, किती प्रमाणात यूज केलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला यांचं नॉलेज दिलेलं आहे. त्याचबरोबर सांगायचं तर म्हटलं तर आपले आता प्रश्न उत्तरे पण खूप झाले. गेला 1 तास झाला आपण फक्त क्वेश्चन आन्सर त्याच विषयावरती चर्चा करत आहोत. तर मला वाटतं त्या सर्वांचे जर प्रश्न संपलेले असतील किंवा आणखी कोणाला जर काही प्रश्न असतील तर सर इथं अवेलेबल आहेत, आपण त्यांना आणखी प्रश्न विचारू शकतो. आहेत का काही कोणाला प्रश्न? आणखी भरपूर झाले नाहीये. ओके, चला म्हणजे सगळ्यांचं सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे या ठिकाणी, बरोबर. सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाले. ओके, तर आजचा प्रोग्राम जो आहे तर या ठिकाणी आपण जे काही सरांनी आपल्याला नॉलेज दिलेलं आहे प्रोडक्ट बद्दल जे काही नॉलेज दिलेलं आहे तर ते नॉलेज आपल्याला आता इथं क्लिअर झालेलं आहे. याच्यानंतर नाही ना टेस्टिमोनी शेअर करायला बोलवायचं अजित कोरे. हा, आता या ठिकाणी मी काही लोकांना एक्सपिरियन्स शेअर करायला बोलवणार आहे की ज्यांनी ऍक्च्युअल स्वतःच्या शेतावरती त्याचा प्रयोग केलेला आहे, त्यांनी जे प्रोडक्ट वापरलेलं आहे, तर अशा व्यक्तींना मी या ठिकाणी इन्व्हाइट करत आहे. अजित कोरे सर यांना. सो प्लीज वेलकम अजित कोरे सर. नमस्कार. औषधाचा काही विषयच नाही, पूर्ण औषधं सगळे एक नंबर आहे आणि ऑफ सीझन मध्ये सुद्धा औषधाचा आपण रिझल्ट घेऊ शकतो. ज्या पिकांना गरज आहे त्या पिकांना त्याची गरज पूर्ण भागवली जाते आणि पिकाचा उत्पादनाचा वाढतो. त्यामुळे काही विषय नाही आणि प्रोडक्ट मध्ये पूर्ण दम आहे आणि प्रोडक्ट चांगल्या प्रकारे यूज करू शकाल त्या पद्धतीनं सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा हेच मी तुम्हाला सांगतो. त्या ट्रेनिंगनुसार सरांनी जे आपल्याला सगळं एक्सप्रेशन केलेलं आहे ते सगळ्यात भारी केलेलं आहे. त्यामुळं मी एवढंच बोलू शकतो की सगळ्यांनी शेतकऱ्यांना कसं समजेल या पद्धतीने समजून सांगून आपण त्यांना ट्रायल देणं हे महत्वाचं आहे. थँक्यू. पिकांचे अनुभव म्हणला तर तुम्ही ऑड सीझन मध्ये मी जानेवारी मध्ये पूर्ण लागवड केलेली. त्यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, इव्हन मका सुद्धा होती आणि त्यामध्ये करडई या पूर्ण पिकांमध्ये म्हणजे एका मी फक्त 50 गुंठ्यामध्ये ही सर्व पिकं केली. का तर आपली गरज भागवावी यासाठी ह्या हेतून मी सर्व पिकं केली. त्या पिकांमध्ये फक्त एकच स्प्रे पाक पिकं आपली ज्या वेळेला फळधारणा करते त्यावेळेला मी पिकांवरती स्प्रे केलेला आहे. त्याच वेळेला एका स्प्रे मध्ये पूर्ण पिकांमध्ये मला पूर्ण ग्रोथ दिसत आहे आणि ज्यांना कुणाला आतापर्यंत पिकांमध्ये म्हणजे काय फायदा झाला नसेल, म्हणजे गव्हाचं उत्पादन वाढलं नाही, कांद्याची साईज वाढली नाही, पण मला तो अशी टंचाई भासलीच नाही की पीक माझं व्यवस्थित आलंच नाही, पिकाचे मला म्हणजे पूर्तता होतच नाही, असं पीक मला निघालच नाही, असा काही विषय झालेला नाही. एका स्प्रे मध्येच मला हा पूर्ण रिझल्ट भेटला. सरांनी आताच आपल्याला रिझल्ट शेअर केलेले. सर तुमचं गाव? सातारा रेहमतपूर. सर सातारा रेहमतपूर वरून आलेले आहेत. तर त्यांनी आता आपल्याला सांगितलेले आहे की त्यांनी मल्टिपल पिकं घेतलेली होती. फक्त 50 गुंठ्यांमध्ये त्यांनी 4 ते 5 पिकं घेतलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी ज्वारी घेतली होती, ज्वारी सोबत करडई होती, त्याच्यानंतर त्यांचा गहू होता, कांदे होते, असे वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी पिकं घेतली. त्याच्यावरती फक्त आणि फक्त एकच फवारणी केलेली होती आणि एका फवारणीच्या माध्यमातून एवढे जबरदस्त त्यांना रिझल्ट आलेले आहेत. तर आपण त्यांचा लाईव्ह रिझल्ट ऐकलेला आहे. असेच आणखीन बाकी काही लोक इथं आहेत का? सांगतील कोणी रिझल्ट सांगणारे? साळुंके सर. सो प्लीज वेलकम साळुंके सर. तुम्ही कुठल्या पिकावरती रिझल्ट घेतलाय तो थोडा शेअर करायचा आहे. नमस्ते, माझं नाव शरद साळुंके, गाव कडे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी माझ्या ऊसाच्या पिकामध्ये आणि मका 2 एकर मका होती. साधारण आम्ही जनावरांच्या गोठ्यासाठी मका करतो. तर आमच्या मकामध्ये 2 कणसं येतात.
आणि मी न्यूट्री आणि प्रोटीन एकत्र स्प्रे केला. त्याच्यानंतर 3 कणसं आले, 2 बळावतात आणि 1 बळवत नाही. तर मी जसा आम्ही अनुभव घेतला की तिन्ही पण कणसं आमचे एकसारखे आले, म्हणजे आमचं उत्पन्न तिथं 30 ते 40% वाढलं. याचा आम्हाला चांगला रिझल्ट. ऊसामध्ये 3 ते 4 फुटे होते, साधारण आम्हाला आता 21 फुटे आहेत. अरे वा, पूर्ण थँक्यू सर, जबरदस्त. सरांचा यात आपण रिझल्ट ऐकलेला आहे की त्यांनी ऊसावरती आणि मकावरती खूप छान पद्धतीने रिझल्ट घेतलेला आहे. की मकेचं त्यांनी आता सांगितलेलं आहे की त्यांची जी मका होती तर ती 2 कणसं त्या मकेला यायची, पण यावेळेस ज्यावेळेस त्यांनी आपली खतं वापरली तर त्यावेळेला त्या मकेला 3 कणसं आलेत. आणि विशेष म्हणजे 2 कणसं कमी जास्त प्रमाणामध्ये त्यांची वजन असायचं, पण हे तिन्ही कणसं सेम वजनाची त्या एका झाडाला आलेली आहेत. आणि ऊसाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर जो 3-4 फुटाचा ऊसात 3-4 फुटच ना फुटवे 3-4 फुटवे जे येतात म्हणजे जी कांडी म्हणतो आपण ऊसाचं, तर ते जवळपास 20 ते 21 फुटवे त्याचे तयार झालेले आहेत. म्हणजे 21 कांडी त्या ऊसाला निर्माण झालेल्या आहेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना रिझल्ट मिळाला आहे. थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर आपलं प्रोडक्ट 25 ते 30% उत्पन्न वाढवतंय का तर 100% वाढवतंय. त्याचे रिझल्ट आता आपण इथं लाईव्ह तुम्ही ऐकलेले आहेत, जे शेतकरी आलेले आहेत आपल्या बरोबर त्यांच्याकडनं. सो थँक्यू सर, तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही इथे येऊन तुमचे शेअरिंग केलेलं आहे. प्लीज मी आणखीन पुढचे सरांना इन्व्हाइट करते. रोहिदास दायगुडे सर, प्लीज वेलकम. माझं नाव रोहिदास दायगुडे, गाव सुकेड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी ज्यावेळेस याच्या आयुर्वेदिकमध्ये जॉईन झालो त्यावेळेस मला शरद सरांनी सांगितलं होतं असे प्रोडक्ट आहे. तर मी ते कार्बो प्रोडक्ट यूज केलं. मला भरपूर लोक बोलायचे की उन्हाळ्यात मका वाढत नाही, टेम्परेचरमुळे मका जास्त वाढत नाही, उंचीला कमी राहते. तर मी मक्याला ते वेलीचं वापरलं होतं, हे कार्बो वापरल्यानंतर न्यूट्रीची फवारणी केली 21 दिवसांनी, तणनाशक मारल्यानंतर आता माझी मका ह्या लेवलला, ह्या स्टेजला एकाच महिन्यात, आणि जाडीला पण सुपर रिझल्ट. सरांनी वेदिक स्टार हे प्रोडक्ट वापरलेलं होतं मकेसाठी. त्यांच्या मकेचा आज 1 महिन्याची मका आहे ना सर, 1 महिन्याची मका जी आहे, उन्हाळ्या दिवसामध्ये मकेचं उत्पन्न कमी असतं आणि वाढ सुद्धा त्याची कमी असते. पण आज त्यांनी जर सांगायला जर गेलं तर निरव त्यांची मका 4 फूट हाईट त्या मकेची वाढलेली आहे. आणि जी जाडी आपण जे म्हणतो म्हणजे त्याची जी घनता म्हणतो तर ती घनता सुद्धा तिची खूप वाढलेली आहे, चांगल्या पद्धतीने आलेली आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर एक जर आपण मकेचं हे जर उपटलं तर ते साधारण 200 ते 250 पर्यंत त्याचं वजन भरतं. पण मला वाटतं नक्कीच 300-350 ग्राम त्याचं वजन एका झाडाचं होणार आहे मकेच्या. ओके, तर या पद्धतीने त्याचं उत्पन्न आपलं वाढलेलं आहे. तसं थँक्यू सर, खूप छान पद्धतीचा रिझल्ट तुम्ही शेअर केलेला आहे. आणखीन कोणी आहेत का आपल्याकडे ते रिझल्ट की ज्यांनी प्रोडक्ट वापरले आणि त्याचे रिझल्ट आहेत? ओके, चला आता आपल्याकडे 3 लोकांनी रिझल्ट शेअर केलेले आहेत की ज्यांनी ऑलरेडी आपलं प्रोडक्ट वापरले आणि त्याचे खूप सुंदर असे रिझल्ट घेतलेले आहेत. त्याबद्दल सर्वांचे परत एकदा मी पुन्हा मायवेदिस या कंपनीच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद करते. आणि या पुढे सुद्धा आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातलेच आहोत. आपण सर्वांनी आपल्या आपल्या शेतीवरती याचा प्रयोग करणार आहोतच. आणि त्याच्यानंतर आपल्याला याचा जो प्रचार आणि प्रसार करायचा आहे तर तो आपल्या स्वतःच्या शेतावरती त्याचे डेमो घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्या शेतावरचा डेमो ऑटोमॅटिकली आपल्या बाजूवाले शेजारचे शेतकरी पाहणार आहेत आणि ते तुम्हाला विचारणा करणार आहेतच की हे प्रोडक्ट की तुम्ही काय खतं वापरता, तुम्ही कुठली औषधं वापरता. कारण प्रत्येकाला उत्सुकता असते, कारण तुमच्या पिकाची जी घनता असणार आहे तर ती वेगळी असणार आहे. त्याचा कलर पासून तर त्याचा पीक म्हणजे जे काही फळं आणि फुलं जे काही त्याला माल लागणार आहे हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. जे जमिनीच्या आतले म्हणजे पिकं असणार आहेत की जसा बटाटा असतो, त्याच्यानंतर मुळा असेल, गाजर असेल किंवा भुईमूग वगैरे असेल तर हे जमिनीच्या बीट असेल, जमिनीच्या आतमध्ये येणारे पिकं आहेत. आणि जमिनीच्या वरती येणारे पण बाकीचे सगळे पिकं आहेत तर हे सर्व लोकांना दिसणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकलीच
लोक तुमच्याकडे विचारणा करणार आहेत आणि तुमच्याकडे प्रोडक्टची सुद्धा मागणी होणार आहे. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे प्रोडक्टची मागणी होणार आहे त्यावेळेस तुम्ही या कंपनीचे प्रोडक्ट तुम्ही जे वापरणार ते त्यांना रिकमेंड करणार आहात. आणि ज्यावेळेस आपण हे प्रोडक्ट रिकमेंड करणार आहोत तर त्यावेळेस नक्कीच तुम्ही जे काही प्रोडक्ट मध्ये पैसे आत्ता लावताय तर ते तुम्हाला नंतरनं की त्याच्या माध्यमातून जे काही कंपनीकडनं तुम्हाला प्रोडक्टच्या पाठीमागे पर्सेंटेज मिळणार आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या म्हणजे औषधांसाठी ते फ्री करणार आहेत. हे तुमची औषधं सुद्धा भविष्यात जाऊन फ्री होणार आहेत. आज जरी तुम्ही औषधांसाठी पैसे टाकले तरी ते उद्या तुमच्याकडून पिकांच्या तर 30% वाढ घेणारच आहात, पण इकडनं सुद्धा तुमची सगळी औषधं फ्री होणार आहेत. दुसरी गोष्ट जर सांगायचं म्हणलं तर मार्केटचा जर विचार केला, जर आज आपण मार्केटमध्ये गेलो तर मार्केटमध्ये जे तुम्ही पेस्टिसाइड्स खतं घेऊन येतात ह्याच्यातून दुकानामधून तर ते दुकानदार तुम्हाला कधीही कॅशबॅक देणार नाहीये किंवा कधीही तुम्हाला म्हणणार नाहीत की तुम्ही मला 10 शेतकरी आणून दिले म्हणून तुम्हाला 10% डिस्काउंट घ्या म्हणून. पण कंपनी तुम्हाला 100% या ठिकाणी काही ना काही प्रमाणामध्ये अगदी चांगल्या प्रमाणामध्ये डिस्काउंट तिथं तुम्हाला प्रोडक्ट वरती मिळणार आहे. आणि आता याच्याबद्दल आणखीन आपण पुढचं पण याच्यामध्ये नॉलेज घेणार आहे पुढच्या आणखीन काही गोष्टींचं तर तेही आपण या ठिकाणी शेअर करणार आहोत. हा तर आता मी या ठिकाणी बोलण्यासाठी इन्व्हाइट करत आहे पुढचं सेशन कंटिन्यू करण्यासाठी आपल्या कंपनीचे मायवेदीज या कंपनीचे चेअरमन डॉक्टर पी.के. प्रताप सर यांना. तर सो प्लीज डॉक्टर पी.के. आज या ठिकाणी उपस्थित सर्व खऱ्या अर्थाने आजपासून शेतीसाठी आपण आता नवीन बिगुन म्हणतो आपण नवीन सुरुवात करायला आहे. खऱ्या अर्थाने जे काही प्रोडक्ट आहे आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहे. तो मुझे उम्मीद है कि दीपक भाई आपको अच्छे से समझना है जी. तो मुझे उम्मीद है कि सबको अच्छे तरीके से समझ में आए, राइट. तो जब आप काम करेंगे तो ऐसे कभी कभी ऐसा हो सकता है कि कुछ क्वेश्चन्स आएंगे त्याच्यावरती आपण ऑलरेडी ऑटोमॅटिकली सिस्टम आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना जे काही आहे त्याच्यावरती सोल्युशन मिळणार. तर हे महत्त्वाचं आहे. तर आज पुण्यामध्ये इथून आपण जे भरभराटीची सुरुवात केली आहे शेतकऱ्यांसाठी जे काम करतोय त्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होणार आहोत का की त्याच्यामध्ये आज फक्त ट्रेनिंग न होय त्याच्यासोबत आज टेस्टिमोनियल आपल्या या ठिकाणी पाहायला मिळाले आहे. करेक्ट है. तो टेस्टिमोनियल जब हमें मिला है हमने देखा इतने अच्छे अच्छे रिजल्ट्स हैं तो क्या है जब तक वो पेनिट्रेट नहीं होगा तब तक मजा नहीं आएगा. तो वो बहुत इंपॉर्टेंट है. और कहते हैं ना कि पूरी बिल्डिंग को आग लगाने के लिए चिंगारी काफी होती है. यहाँ कितनी चिंगारी बैठे तो बहुत अलग अलग क्षेत्र से सतारा की बात करूं लातूर की बात करूं है ना गुजरात की बात करूं तो हर जगह से लोग यहाँ पे मुझे लगता है कि सब लोग उपस्थित हैं. आज मैं प्रोडक्ट की बात करूं तो प्रोडक्ट में हमने सबने देखा कि सबसे पहले हमने क्या देखा कार्ब के बारे में बात किया हमने कार्ब जो है ना. तो इस प्रोडक्ट में खास करके हमने क्या देखा इसके बारे में क्या समझा कि ये जो है जमीन को बहुत क्या करता है सॉफ्टनेस करता है उसका पोत यानी पीएच लेवल को अच्छा करता है और उसको पूरी तरह से सॉफ्ट कर देता है और जिसकी वजह से जो प्लांट होते हैं उसकी जो वाइड रूट्स होते हैं वो बहुत ज्यादा अच्छे से बढ़ता है. तो इसकी कीमत कितनी है यहाँ जितने भी प्रोडक्ट्स आपने देखे सबकी MRP 2000 ही है लेकिन डीपी जो है मिलने वाला है वो कितने का है 1650 रुपए का ही आपको मिल जाता है. इवन जो किसान लोग होते हैं तो किसान लोग बहुत तो ऐसे मिलेंगे आपको जो बात करेंगे आपसे कि देखिए हम जो यूज कर रहे हैं ना गोबर का खाद सड़ा हुआ लेके आते हैं वो चढ़ाने उतारने में भी 3000 रुपए खर्चा हो जाता है. बराबर. तो उससे तो बहुत सस्ता दिया ना इसमें कुछ भी लेबर नहीं लगना उठा के ऐसा फेंक दिया तो भी काम हो जाता है. तो ये बहुत अच्छा है. उस हिसाब से अगर आप बताओगे किसानों को तो उनको समझ में आता है. इसके बाद बात होती है जब जमीन से आगे बढ़ते हैं तो फ्लावरिंग स्टेज आता है. तो फ्लावरिंग के लिए बहुत अच्छा हमने फ्लोरल वाला प्रोडक्ट जो यहाँ पे दिया हुआ है वो अपने आप में बहुत शानदार है जो कि ये प्रोडक्ट है. ये टैबलेट जो टैबलेट्स के बारे में बताया गया किस तरह से आप आराम से इसको लोग पहले के कैन में बोरे में पोतियों में लेके जाते थे. अभी आपके पॉकेट में चॉकलेट की जैसे लेके जाना. हाँ लेकिन बच्चों से दूर रखना है चॉकलेट जैसा ही लगता है. मेरे घर में खुद मेरी बच्ची को ले रहे हो मैं खाती हूँ तो वैसा नहीं हो जाना चाहिए. ध्यान रखिए. राइट. और एक टैबलेट जो है एक पंप के लिए इस तरह से 10 पंप के लिए सफिशिएंट है. इससे एक एकड़ हो जाता है. इसकी भी कीमत 2000 है लेकिन कंपनी कितने का दे रही है 999 रुपए का.
तो इसके रेट भी आपने समझ लिए, यूसेज समझ चुके हैं। इसके बाद जो आता है न्यूट्रिशंस के बारे में, जैसे कि हमें मल्टीविटामिन्स का यूसेज होता है तो प्लांट को भी लगता है, तो वहाँ यहाँ पे हमने देखा है इसमें बहुत तरह के मैग्नीशियम, पोटेशियम जो सब भी लगता है वो सारी चीजें इसके अंदर है। करेक्ट, ये भी टैबलेट फॉर्म में है। और पूरे 1 एकड़ के लिए कितना खर्चा जा रहा है, इसका 2000 रहने के बावजूद भी कंपनी जो है सिर्फ 750 रुपए का, तो रेट ऐसा बहुत ज्यादा नहीं लगाया कंपनी ने। और ये प्लांट की जरूरत है, इवन जो है अर्बन एरिया में इसको बहुत अच्छा यूज किया जा सकता है। इवन देखते हैं कि प्लांट में भी गमले में देखा ना तो पीलापन आने लगता है, तो वो न्यूट्रिएंट्स का ही प्रॉब्लम होता है, तो प्लांट्स को लगता है, तो उसके लिए बहुत बेहतरीन प्रोडक्ट है। ये 7 इसका प्राइस 750, तो रेट भी आपको क्लियर हो चुका है। इसके बाद बात करते हैं जब स्टिकर की, तो यहाँ पे स्टिकर जो है सिर्फ स्टिकर नहीं है, ये पेनिट्रेटर भी है और स्प्रेडर भी है। यानी कि स्टिक जो है वो लेमिनेशन का काम करता है प्लांट को, और जिसकी वजह से क्या है कि मान लीजिए इसमें आपने फवारनी तो कर दिया, बारिश अगर आ गई तो सारी मेहनत पानी हो जाएगी। तो वैसे हालात में अगर इसको भी उसी में मिक्स करके आपने इसका यूज कर लिया तो इससे क्या हो जाएगा, वो लेमिनेट हो जाता है और वो पानी की वजह से बहेगा नहीं। या और दूसरी बात, जो भी आपने औषधि या जो भी चीजों को वो यूज किया है वो पूरी तरह से प्लांट के अंदर पेनिट्रेट हो जाएगा, उसका यूज बहुत अच्छा हो जाएगा। और साथ में आपने ऐसा फवारनी किया है, स्प्रे किया है, तो पत्तों के नीचे वगैरह नहीं जा पाता है, तो ये स्प्रेड यानी फैलाव का भी काम करता है, तो वहां पे आपकी पूरी मेहनत को बचाता है। और ये एक ऐसा प्रोडक्ट है जो हर किसान को कुछ भी यूज करने तो ये यूज करता ही करता है। ये 100% एक ऐसा प्रोडक्ट है, किसी को भी पकड़ा सकते हैं, और इसके यूजेस हर आदमी कर रहा है, उसको अच्छा लगेगा तो 100% वो सबने जैसा बताया कि वो दोबारा लेगा, क्योंकि इसमें इतनी ताकत है। बाकी चीजों के लिए मना कर सकता है, इसके लिए कोई मना नहीं कर सकता, तो यहाँ पे यानी स्कोप आपको अच्छा है। इसके बाद बात करते हैं हम क्या किस चीज की, फ्रूट्स की। जब छोटे छोटे दाने आए, फ्रूट्स तो हर एक क्रॉप के लिए लगता है, चाहे वो मैंगो हो, चाहे वो ज्वारी हो, चाहे भात हो, व्हाटएवर, सब में आता है। जब स्टार्टिंग में होता है तो किसान को पता रहता है, तो वैसी स्थिति में अगर इसका स्प्रे आपने किया तो ये बहुत शानदार देगा, वो झड़ेगा नहीं, वातावरण का उस पर प्रभाव नहीं पड़ेगा, और उसमें जो है क्वालिटी और बहुत अच्छे तरीके से आपको यहाँ पे मिलता है। अब इसका दाम कितना है, तो इसका दाम जो है स्टिकर पेनिट्रेटर स्प्रेडर का जो मैं बताया आपको, पूरे 1 एकड़ के लिए एक एम्पल में है, ये छोटे छोटे एम्पल में देखा होगा आपने, एक पंप के लिए एक ही काफी होता है। इस तरह से पूरे 10 पंप के लिए 10 है इसके अंदर। इसका भी दाम 750 रुपए है, तो दाम हर तरह से बहुत अच्छा रिजनेबल है। और आखिर में ये जो फ्रूट्स के लिए मैंने बताया कि फ्रूट्स का जो है कलर या उसका रस या उसका दाना हर तरह से बदलेगा। इसकी कीमत 2000 MRP है और यहाँ पे आपको 1250 में पूरा मिल जाता है। इस तरह से हमने अगर सबको जोड़ दिया, इन सारे प्रोडक्ट को जोड़ा, तो ये जो आता है कितने का आता है, 5400 का आता है पूरा 1 एकड़, है ना। अब इसमें एक अच्छी चीज है कि आज चूंकि स्टार्टअप है, सबने स्टार्टअप किया है यहाँ से, तो कुछ ना कुछ तो बनता है ना। और मैं ये चाहता हूँ कि आप लोग सच में रिस्पॉन्स दें, क्योंकि इसके ऊपर हम बहुत अच्छा, आप लोगों को बिजनेस के ऊपर भी हमने कमीशन रखा है, क्योंकि काम करेंगे तो पैसे भी आना चाहिए, वो बहुत इंपॉर्टेंट है। जब किसानों को फायदा दे रहे हैं जाकर के, तो हमारा मेहनत ऐसे जाना तो नहीं चाहिए, तो उसके ऊपर हमने क्या किया है, आप चाहो तो सिंगल पीस भी ले सकते हैं, ऐसी कोई नहीं है, और आप चाहो तो पूरा ये किट भी ले सकते हो। तो जैसा 5400 का एक किट ही, जिसके ऊपर आपको अच्छा खासा इनकम मिल जाता है। 5400 की बात करें तो उस पे अगर पॉइंट्स की बात करें तो पूरा 1 पॉइंट रखा हुआ है, और 1 पॉइंट अपना मालूम है कि आपको जो मिलता है 700 रुपए तो मिल ही जाता है, राइट। तो ये भी पता है आपको, और उसके ऊपर बाकी चीजें जो है सिस्टम में आप लोग को बिजनेस के ऊपर वो भी पता होगा, ठीक है। तो वो पैसा भी काफी अच्छा यहाँ पे आपको मिल जाता है। तो एक तो ये चीज हो गई 700, 5400 पे 700 इज वेरी गुड डील, साथ में उसका भी होगा। और सबसे अच्छी बात ये है कि हम जो इसके ऊपर इंसेंटिव मंथली आपको दे रहे हैं वो अलग है। 700 ऊपर की बात करें, 700 रुपया 700 रुपया कमाया आपने, तो उसके ऊपर 40% भी दे रहे हैं हम आपको मंथली सैलरी, है ना। तो वो भी एक बहुत अच्छा इनकम के रूप में, अगर हम एग्रीकल्चर पे ध्यान दें अच्छे तरीके से और हम वर्क करें इस तरह से, पूरे जाकर के लोगों को बता, और ज्यादा से ज्यादा खेती के ऊपर एक ऐसी चीज है कि आपने रियल में प्रॉपर तरीके से अगर रिजल्ट दिया हमारे किसान भाइयों को, तो वो आपको छोड़ते नहीं है, वो आपको साथ देते हैं, तो एक परमानेंट बिजनेस आपका सेट हो जाता है। तो उसके लिए जो भी कहीं भी आड़ी अड़चनी आएगी तो हम हर तरह से आपके साथ खड़े हैं, राइट। तो इसमें सबसे अच्छी बात क्या हो जाएगी कि इस तरह से हमने अगर अलग अलग इलाके में काम करना शुरू किया, और वहां पे आपको डेमोन्स्ट्रेशन वगैरह के लिए भी लगने वाला है कि नहीं लगने वाला है,
क्योंकि जो दिखता है वही तो दिखता है। तो इसके लिए सबसे अच्छा उपाय हमने ये किया है, अगर आपके दिल तक पहुंची तो ताली चाहूंगा बाद में, अगर दिल तक पहुंची तो नहीं बजाएगी। तो ये है कि हमने 5400 का पूरा एक सिस्टम बताया जो 1 एकड़ की खेती के लिए हो जाएगा, जो न्यूट्रिशन मैनेजमेंट की बात करिए। तो अगर आपने यहाँ से, तो मुझे वो दिखना है, और अगर इसमें अच्छा रिस्पांस मिला तो इसको बढ़ा भी देंगे आगे, लेकिन फिलहाल जो है 31 तारीख तक, यानी अभी जो महीना चल रहा है, तो 31 ये मई तक पूरा, सॉरी ये अप्रैल तक, 31 अप्रैल तक, 30 अप्रैल तक, एक मिनट करो बिलिंग साइकिल। अच्छा चलो 1 अप्रैल कौन से दिन आ रहे हैं? 1 मई कौन सा दिन आ रहा है? फ्राइडे क्या? चलो ठीक है 1 मई तक बराबर, फ्राइडे भी आ रहा है। तो और हमारा महाराष्ट्र दिवस भी है, तो अच्छा है, कामगार दिन। तो उसमें क्या है कि 1 मई तक जो लोग भी 5000 की किट का ऑर्डर देते हैं उनको उतने ही रुपए का पूरा फ्री देंगे। सिंगल बिलिंग रहेगा, 5400 का सिंगल बिल रहेगा, पूरा किट रहेगा। तो उसमें आपको 1 पॉइंट इक्विपमेंट मिल जाएगा और उतना प्रोडक्ट आपने ऑर्डर दिया। लेकिन एक थोड़ा सा ध्यान ये रखना है कि अगर आपने ऑर्डर दिया तो उसका कुरियर आपको बेयर करना पड़ेगा, नहीं तो कंपनी को लॉस होगा। हम फ्री दे देंगे, लेकिन आप जहाँ भी कुरियर, अगर कोई आप हेड बाय हेड लेके जा रहे हो तो टेंशन, राइट। तो जो भी नॉमिनल होगा बहुत कम ही रहता है, तो वो आपने देखना है और हम आपको फ्री देंगे। तो उसको ज्यादा से ज्यादा अगर डेमोन्स्ट्रेशन में यूज किया, लोगों को दिया, तो मान लो आपने किसानों से 10 लोगों को दिया तो आपको 10 प्रोडक्ट फ्री मिल रहे हैं। तो मेरा मानसिकता ये है कि रियल में इतना अच्छा प्रोडक्ट आप लोगों ने खुद बताया, तो जितना फैलाव होगा आज इस साल मान लो एक फसल में टेन्योर में, हो सकता है हम लोग पैसे नहीं कमाएंगे, लेकिन ये जो स्टेबिलिटी देगी मार्केट में आने वाले टाइम में, बहुत बड़ा इनकम क्रिएट करके देगा अपना सिस्टम को भी और प्रोडक्ट्स को भी। तो दिस इज द कोई बात नहीं, क्योंकि रियल में हमारा देश किसानों का देश है, तो किसान भाइयों के लिए हमने करना भी चाहिए, कमाने का नहीं सोचना चाहिए। तो उस हिसाब से हम पूरा सहायता करेंगे। तो ऐसा नहीं है तो दोस्तों अपना पॉकेट से भी गया तो भी चलता है, लेकिन लोगों को फायदा होना बहुत जरूरी है। तो मुझे उम्मीद ये है कि आप सब ने वैसे ही रिस्पांस दें हमें, जिसके ऊपर हम लोग दिन रात काम करें। और मेरी अभिच्छा यहाँ से ये है कि जब आप लोग गांव-गांव में काम करना शुरू करें तो डेमोन्स्ट्रेशन ज्यादा लीजिए, डेमोन्स्ट्रेशन वगैरह हो जाए, अच्छे लोगों के रिस्पांस आने लग जाए, तो वहां पे 50-50, 100-100 लोगों के, 200 लोगों का किसान मेलावा जो बोलते हैं, इस तरह से आप लोग आयोजित करें, लोगों को ज्यादा फायदा। लेकिन पहले खुद को अपने लोगों को ही काम करना पड़ेगा, ये इंपॉर्टेंट है। किसी को आपने उठा के दे दिया कोई भी चीज, आपने अमृत ही दिया हो, तब भी लोग यूज नहीं करते, वो रख देते हैं, क्योंकि कभी मैंने भी ऐसा काम किया हुआ है समझ रहे? इसलिए वहां पे खुद से खड़े होके कर दीजिए, तो लोगों को जालिम होता है, क्या रे ये तो सच में बहुत अच्छा है, तब फिर आपको बताने की जरूरत नहीं होगी। तो थोड़ा यहाँ पे कष्ट है, लेकिन इनिशिएटिव लेना, जब अच्छी चीजें हम दे रहे हैं तो खड़े होके हम जो भी काम करने का। क्लियर हो रहा है सभी को? म्हणून आज सर्वांना खूप मनापासून धन्यवाद ज्ञापन आहे या ठिकाणी। अजून या पद्धतीने जे मी सांगितलंय त्याच्यावरती आपण सर्वांनी काम करावे अशी आपल्याला कड़वी से विनंती। तो दीपक भाई, मुझे उम्मीद है कि हम मिल के सब अच्छा काम करेंगे। तो आज की ट्रेनिंग बहुत सक्सेसफुल, जितना मैंने सोचा था उस हिसाब से पेनिट्रेट हो गया। हमने बहुत लोगों को नहीं बताया था, और इसके लिए छोटा सा एक प्रोग्राम, मैं बोला गेट टुगेदर तो शुरू हो, इसके हिसाब से मैंने 18 मैंने मुझे 15-20 लोगों को ही बुलाया था, फिर भी यहाँ पे 30 आदमी लगभग हो ही गए। तो इट्स अ गुड साइन अगर देखा जाए तो, है ना? तो इस हिसाब से करेंगे। लेकिन एक विनती जरूर है, कोई भी टाइम देता हो तो हाथ जोड़ के टाइम तो देखिए, कोई भी मेहनत जो है ना, सिर्फ मेहनत करने से नहीं होता है काम। अगर हम पंचुअल और टाइम, आप पौधे, हम खेती की बात करते हैं, खेती को चलता है क्या ऐसा? फसल खड़ा है, तुमचं काम करून घ्या, नंतर बघूया उनको सब चीजें टाइम भी चाहिए। कितने किसानों को देखा है मैंने, तूफान है, आंधी है, फिर भी जब मांगता है तो मांगता है, करेक्ट है ना? तो जब वो स्थिति में हम काम करने जा रहे हैं, कैसे कैसे हालात को फसल भी सहन करता है, किसान भी सहन करता है, तो हमें और कितना अटेंटिव रहना चाहिए। अगर मेरा किसान बोल रहा है कि उद्या माझी फवारणी है, आज प्रोडक्ट संध्याकाळी पाहिजे, अच्छा परवा दिवला 13 दिवला काय हरकत है, ऐसा चलेगा क्या? नहीं चलेगा ना? तो ऐसे में क्या हो जाएगा, वो फिर खड़ा करेगा क्या? इन सब बातों पे ध्यान रखते हो हर एक चीज पे, क्योंकि आपको 50% काम डिसिप्लिन से हो जाता है, राइट?
25% जो आपका नॉलेज हो जाता है, 25% ही ये लगता है मेहनत। समझ रहे हैं आप? तो ये बहुत इंपॉर्टेंट, इसलिए आज से हम लोग कोशिश करेंगे जो भी टाइम दिया हुआ है उस हिसाब से पूरी तरह से पंचुअल होकर काम करेंगे। रेडी आप सभी? यस। थैंक यू वेरी मच आप सबको। और आज जब आप लोग जाओगे तो प्रोडक्ट्स वगैरह भी साथ में आप लेके जाएंगे, आज उसकी व्यवस्था करी है। तो हम अभी क्या करते हैं, यहाँ पे खाने का भी प्रबंध किया है ना? तो पीछे में जस्ट अभी यहाँ सीधा से बाहर निकल के जाएंगे तो वहाँ रेस्टोरेंट है, तो पीछे साइड में रेस्टोरेंट है, साथ ही चलेंगे तो आप खाना वाना खाएंगे और फिर प्रोडक्ट्स वगैरह जो भी है उसका ऋषभ सर को मैं देता हूँ, उसका पूरा कारभार और वंदना में आप भी थोड़ा सा, हम 3-4 लोग मिल करके सब प्रॉपर लोगों को दे देंगे प्रोडक्ट्स वगैरह, है ना? और फिर जिनको ऑफिस विजिट है या जाना है तो फिर आप ऑफिस भी जाएंगे, ठीक है? और यहाँ पे कार्यक्रम संपन्न होता है। आप सभी को बहुत बहुत थैंक यू और खाने के लिए प्रस्थान करें। कॉफी और फ्रेंचाइजी, हाँ क्वेश्चन तो बता ही देता हूँ। तो खास करके एग्रीकल्चर के लिए मैं बता दूं, आपने